नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळी वेगळी वनस्पती घेऊन आलो आहे. खास करून मी माझ्या हातामध्ये जे फ्रुटिंग आहे ते आहे रानकांद्याचं. रानकांदा किंवा त्यांना वनपलांडू असं म्हणतात किंवा अर्जिनिया इंडिका असं याचं बोटॅनिकल नाव आहे. तुम्ही बारीक जर बघितलं, जमिनीतून फक्त एक कंद बाहेर आलेला आहे. एक थोडासा कंदाला स्प्राउटिंग बाहेर आले आणि तिथून असा एक तुरा आलेला आहे. आता एप्रिल महिना चाललाय. ह्या वनस्पतीची मजेशीर गोष्ट अशी आहे, त्याला सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा फुलं येतात. फुलं आल्यानंतर ही फळधारणा होते, त्याच्या बिया पडतात आणि मग पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा त्या बियापासून नवीन रोपं रुजली जातात आणि तो कंद पुन्हा तयार होतो. तो वर्षभर तसाच राहतो, पुढच्या वर्षी करता नवीन पिढी जन्माला घालण्याकरिता. तर त्याचा कांदा जमिनीत वर्षभर राहतो आहे. त्यात जे साठवलेलं अन्न आहे त्या अन्नाच्या जीवावरती नवीन फळधारणा आणि फलधारणा होते आणि मग तिथलं त्याचं आयुष्य संपतं आणि नवीन बिया पुन्हा एकदा रुजून येतात. लक्षात घ्या, औषधामध्ये अत्यंत गुणकारी असणारा हा वनपलांडू आहे. खास करून बगंदर, फिस्चुला ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये अत्यंत गुणकारी असा हा वनपलांडू आहे. लक्षात घ्या, त्यामुळं हा विपुल प्रमाणामध्ये मिळतो. खास करून जंगलामध्ये जे स्लोपी जंगल आहे, उताराचं जंगल दिसतात. आपण इकडे सगळे जर हा उतार आहे, जंगल उतार आहे आणि ज्या ज्या कंदवर्गीय वनस्पती आहेत ह्या खास करून या उतारावरती राहतात, कारण पाण्याचा निचरा होऊन जावा आणि तो कांदा जो आहे, जो कंद आहे, तो वर्षभर तसाच टिकून राहावा याकरता निसर्गाने केलेली ही रचना आहे. याच्या बिया देखील फार सुंदर दिसतात आपल्याला, आपण जवळून पाहू शकता. बारीक अशा चपट्या काळपट रंगाच्या बिया आहेत. ही फुटलेली फळं दिसतात आपल्याला. 3 भागामध्ये फुटलेली फळं आहेत. आणखीन ही आता टप्प्याटप्प्याने ही जी आहेत फळं ही फुटून जातील आणि त्याच्या बिया आसपास पडल्या जातील. ज्यावेळी पूर्ण जूनमध्ये पाऊस सुरू होईल त्यावेळी तो पूर्ण भाग असा त्या कांद्याच्या रोपाने व्यापलेला असेल. अशा स्वरूपाने इकडे दिसू शकतं बघा, हा कांदा पण दिसतो. इकडे बघा, हा थोडासा कांदा मी ओपन करतो. जमिनीमध्ये आला हा कंदा आहे आणि या कंदापासून अशा पद्धतीनं हा तुरा आलेला आहे. या तुऱ्याला मग पहिले फुलं आली असतील आणि आता ही फळधारणा झालेली आहे. असं मजेशीर या गोष्टी वनस्पतीची गोष्ट आहे की अगोदर याला फुलं आणि फळं येतात, मग पानं येतात.